सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला विडी कामगारांच्या किमान वेतन अंमलबजावणीसाठी 10,000 महिला विडी कामगारांसह मुंबईतील मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार असा इशारा विष्णू कारंपुरी महाराज यांनी विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या महिला विडी कामगारांच्या निदर्शने आंदोलन प्रसंगी महायुती सरकारला इशारा दिला। महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किमान वेतन हक्क समितीच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज व डॉक्टर गोवर्धन सुंचू आणि साहेबांना तेगेळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोर पूनम घेटे येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी महिला विडी कामगार बंधू भगिनींनी विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समितीचा विजय असो, किमान वेतनाची अंमलबजावणी करा नाहीतर खुर्च्या खाली करा, महायुती सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या। याप्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील। या लढ्याअंतर्गत राज्य शासनाच्या पुढील अधिवेशनाला 10,000 महिला विडी कामगारांचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्यात येईल असा इशारा दिला। निदर्शने आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। विष्णू कारंपुरी महाराज, डॉक्टर गोवर्धन सुंचू, साहेबांना तेगेळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शन आंदोलनात अन्नपूर्णा गुंडला, बालमणी बेडप, विजया गोस्की, महालक्ष्मी शेरला, वाणी पिस्के, प्रसाद जगताप, विठ्ठल कोराडकर, लक्ष्मी गुंटला, गुरुनाथ कोळी, रेणुका बोल्ली, श्रीनिवास बोगा, कविता हिरावती, लक्ष्मी आडम, नरसम्मा मालपुरी, अंबिका नंदाल, अंजना कोळेकर, लक्ष्मी रच्चा, शोभा बोल्लू, कविता पंडाल, लक्ष्मी यनगुंटला, विठाबाई कर्ली, डॉक्टर अनवर होडगीकर, लक्ष्मी एमुल यांच्यासह महिला विडी कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने सामील झाले होते। किमान वेतन मिळालंच पाहिजे, अरे मुख्यमंत्री, अरे कामगार मंत्री, अरे मुख्यमंत्री, कामगार मंत्री, विडी कामगार अन्याय करणारा या महायुती सरकारचा, विडी कामगार अन्याय करणाऱ्या महायुती सरकारचा, विडी कामगार फसवणाऱ्या महायुती सरकारचा, हे मुख्यमंत्री, हे मुख्यमंत्री, विडी कामगारांना किमान वेतन मिळालंच पाहिजे, विडी कामगारांना किमान वेतन मिळालंच पाहिजे, अरे कोण म्हणतंय देणार नाही, कामगार हक्क समितीच्या वतीने आज कामगार सेना प्रदेश सचिव यांच्या विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। याचा मुख्य उद्देश गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल, कामगार सेना, नवमहाराष्ट्र कामगार संघटना, इंटकच्या वतीने आम्ही 4 संघटने अनेक वेळा प्रयत्न करून कामगार मंत्र्यांना भेटलेले आहे, कामगार आयुक्तांना भेटलेले आहे, असे अनेक आंदोलनसुद्धा केलेले आहे, संयुक्त आंदोलनसुद्धा केलेले आहे। तरीसुद्धा कामगार महाराष्ट्र शासनाने आणि कामगार मंत्री या कामगारांकडे लक्ष देताना दिसत नाही। म्हणून आता सध्याला नागपूरमध्ये अधिवेशन चाललेले आहे, त्यांना निदर्शनात आणावं आणि अधिवेशनाच्या आत विडी कामगारांचा किमान वेतन अंमलबजावणी करण्यात यावा यासाठी आम्ही कामगार मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी निदर्शन कार्यक्रम केले आहे। तरीसुद्धा महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त, कामगार मंत्री, मुख्यमंत्री सर्वांना आम्ही 4 संघटनेच्या वतीने कळकळीची विनंती करीत आहोत की त्वरित अधिवेशन या आत विडी कामगारांना किमान वेतन देण्यासाठी आपण आदेश काढावा, अंमलबजावणी करावा हीच विनंती राहील। जय हिंद। किमान वेतन मिळालंच पाहिजे, किमान वेतन मिळालंच पाहिजे, किमान वेतन समितीचा, अरे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार आयुक्त, हे मुख्यमंत्री,
कामगार मंत्री गुरु फोटो घे. किमान गुरु. वेतन मिळालंच पाहिजे. अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण बीडी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणाबाजीने या ठिकाणी बीडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने या महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आंदोलन घेतलेलं आहे. या महायुती सरकारनं केवळ राजकारणापलीकडं किंवा फोडाफोडी पलीकडे दुसरं काही करत नाही असं दिसून येतंय. गेल्या 15 वर्षापासून बीडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. सर्व कामगार संघटना आमच्या हक्क समितीचे राष्ट्रवादी बीडी कामगार सेल, नव महाराष्ट्र कामगार संघटना, इंटक संघटना आणि आमची महाराष्ट्र कामगार सेना अनेक वेळा कामगार मंत्र्यांना भेटलं, कामगार आयुक्तांना भेटलं, कामगार राज्यमंत्र्यांना भेटलं, सर्व अधिकाऱ्यांना भेटलं, पण किमान वेतनाचं नाव घेत नाहीत. महिलांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्याचा, मालक लोकांना पाठिंबा देण्याचा, सहकार्य करण्याचा काम या ठिकाणी महायुती सरकार करीत आहे. म्हणून आज आम्ही महिलांना घेऊन या ठिकाणी किमान वेतन मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन घेतलं. या सरकारला इशारा देतो, आपण या अधिवेशन काळामध्ये जर किमान वेतना बाबतीमध्ये ताबडतोब अध्यादेश काढून किमान वेतन मिळवून द्यावं, अन्यथा आमच्या किमान वेतन हक्क समितीच्या वतीने मंत्रालयासमोर, मुंबई येथील मंत्रालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करण्याचा इशारा देतो. या बीडी कामगारांच्या, महिला गरीब बीडी कामगारांच्या अन्याय बाबतीमध्ये किमान वेतन मिळवून देऊन ताबडतोब न्याय द्यावा, अन्यथा याचा भोग आपल्याला महायुती सरकारला भोगावा लागणार. कामगार मंत्री तर काय ना गप निवांत घेऊन बसलं, काय भोग समजत नाही, कुठलाही निर्णय घेत नाही. म्हणून कामगार मंत्र्यांना सुद्धा मी इशारा देतो, ताबडतोब बीडी कामगारांचं किमान वेतन द्या, अन्यथा हे बीडी कामगारासह मुंबईला 10,000 महिला बीडी कामगार घेऊन येऊन तुमच्या छताडावर बसून यांच्या मागण्या मान्य करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.